वारे धुमडा म्हणालाय पाऊस. पाऊस बघायला का तर पाऊस नाही हो, महापाऊस आहे म्हणायचा. कारण असलं वाराने हे सुटलंय की नाही. वादळ बघ कसलं सुटलंय मम्मी. एवढं दिसाळा आहे जोरात पाणी. पावणे वाराने कुठं पडाले व. आणि मम्मी दोघं जण मस्तपैकी आता काढा पिला. माझ्या अजून हातात काढा आहे आणि याचा आम्ही तुळशीचा काढा करतो म्हणूनच मी दारात तुळशी लावल्या. आणि बाहेर जे गारगार वारं असं मारायला येणे एवढं भारी वाटायला मला. मस्त वाटायला. नाही कॅमेरा दिसत नाही, डोळ्यावर जे दिसतं ते कॅमेरा दिसत नाही. आता वारं कसलं आलं तिथे. व लाईटी गेल्या ना पिना काढणार असली तर काढ. कापड आहे कटलं काय नाही ते नाही. एवढं लई पाऊस पडायला लागला. मला थंडी वाजणं आल्या तर जे वाऱ्याला दुष्काळ यायला लागेल ते लई भारी वाटायला. म्हणजे पावसातनं बारीक बारीक दुष्काळ येते ते दारात. मला हे पोगर लावायचा होता. हा ते राहिला. मी काल गेलो तर दादांच्याकडे सत्य दादांकडे आपलं पोगर लाव्या ते राहिला. याला कपडे वाळत घालायसाठी खरं ह्याच्यातनं दुष्काळ काही नाही थांबना. सगळा दुष्काळ यायला. सगळं भिजलंय तरी पण हे शिटर भिजले. शाळेला जायला लागते पाऊस असू दे नसू दे. कुठं अरे हे रस्त्याचं पाणी सगळं काय करणार आलंस. होय जा जा जरा पाऊस थांबला आता. काय करू घेऊन जाऊ. आता तू म्हणाल तेच एवढं घेऊन जाऊ म्हणून. व्हिडिओ बघितला पाऊस धुमडा पडाला आहे. मला गारगुडीला जायचं आहे कारण मम्मीला एक बारका फोन आणायचा आहे. कारण ते फोन तिचा खराब झाला आहे. ते आता चेंज करायला पाहिजे मला म्हणून एक जाणवतं. आणि हे टी व्हीचं आमचं जरा आणि साऊंड सिस्टम त्याचा पण प्रॉब्लेम झाला आहे. मग मला गाडी घेऊन जायचं म्हणजे ते गाडीवरनं टी व्ही नेता येत नाही. असं काहीतरी ॲडजस्टमेंट करून मला जायला ना. मला माहीत नाही आजचं नियोजन कसं कसं करणार आहे मी ते. तर बघूया आता. ते पाऊस तर काय थांबणार नाही कारण कंटिन्यू आता पावसाळा चालूच झाला आहे. ॲडजस्टमेंट करून कसं तर न्यायला पाहिजे. ती 2-3 ती कामं झाली. आणि अजून एक मुद्दा होता की मला माईक एक आणायचा होता ते पण राहिला. सकाळी 6ला उठले. त्याच्या लावलेलं मी 6 वाजताचा आणि म्हटलं जरासं फिरून यायचं. तर फिरून यायला मी आता जवळपास अर्धा तास पाऊस जायची वाट बघाली. पण पाऊस काय जाणार नाही कारण एकसारखा पडाला आहे. पाऊस काय पावसाळा म्हटलं जाणारच नाही थोडा. तरी पण म्हटलं आता जरा फिरून या कारण गेले 2 दिवस मी बघायला माझ्या पाठीत किंवा इथे दुखायला लागली. मग असं समजलं की व्यायाम माझा कमी पडाला आहे त्यामुळे मी व्यायाम करून यावं. सकाळी सकाळी आता बघा एवढे भाडे वाटाले. मी व्लॉगला निघालं एका मॉर्निंग वॉकला निघालं माहीत नाही. दोन्ही कामं एकदम. हा आमच्या इथला नवीन रोड झाला आहे आणि ह्याच रस्त्याने मॅच चालली. वाऱ्याचा आवाज तुम्हाला येत असेल. खतरनाक वारं मारला. रस्त्याला कुठली गाडी नाही काय कोण माणूस नाही. सकाळपासून लाईट नाही घरात आमच्या आणि मोबाईल चार्जिंगमध्ये दुसरीकडे लावलेला आहे. तुम्हाला सांगतो बाहेर असलं ऊन पडले की नाही वाटायला पाहिजे आता उन्हाळाच आहे. बघा ऊन किती पडले. खतरनाक ऊन पडले. सवतकडा धबधबा म्हणून आमच्या इथं भागातच आहे जिथे की 7 धबधबा आहेत. फक्त ऐकले आत्तापर्यंत मी त्या धबधब्याला गेलेलो नाही. मग आता मुद्दा काय आहे की त्या धबधब्याला जायचं आहे आणि कसं जायचं ते मला माहीत नव्हतं. मी एकाला फोन लावला त्याला म्हटलं बाबा कसं कसं जायचं सांग मला. त्यानं सांगितले आणि आता फायनली मी जाणारच आहे. आता बघूया तिथे गेल्यानंतर बाबा किती धबधबे बघायला मिळतात आणि काय त्याची फी आहे आणि काय डेव्हलपमेंट केल्या ते मला काहीच माहीत नाही. त्यामुळे चला निघूयात. मला असं कुठंतरी फिरायला जायचं म्हटलं की नाही तर मला असं एक्साइटमेंट लय होत्या. फिराय म्हणा क्रिकेट खेळायला म्हणा लय एक्साइटमेंट होत्या. म्हटले कधी एकदासाठी टायमिंग द्या लवकर लवकर जायला भारी वाटते. नाहीतर एकदा की नाही राहिले की राहते. त्यामुळे ते भारी वाटते. कधी ज्यावेळी एक्साइटमेंट जास्त असते त्यावेळी निघलेलं. हे जॅकेट घालून इथं उभा तर राहिलो आहे. मला गरम व्हायला लागले म्हणजे बरं वाटाले. पण पावसात ना आता मला भिजत जायचं आहे म्हटल्यानंतर मला आधीच वाटायला लागले आता भिजायचं केवढं कारण थंडी लय वाजणार व्हायची.
आता इथं बरोबर माझ्या हातात मासा आहे, धरतोय काय मी. गावला गावला. अरे या मासा आहे मासा. बघा एक मासा गावलाय मला. यो सोडणार मी, सोडा ह्याला. हे बघा इथे तुम्हाला मासा दिसेल, नदीसनं मासा आल्या तेवढ्या लांब. आमच्या दारात मासा येऊ. आणि आता ह्याला पाण्यात सोडूया आपण. आवाज आवाज येते काय माहित नाही मला. बरं चला जाऊया. तर आम्ही चाललो. चला बाबा पाऊस पण पडलाय. अरे जाऊया का थांबल्या रे. एक मिनिट थांबूया, एक मिनिट थांबूया. पाऊस लिहायचं बाबा पाऊस पुढे मग केवढा आहे. बाबा पाऊस बघा बाबा. अरे देवा. सांगतो तुम्हाला, मोबाईल मी घातलाय कंटेनरमध्ये. काय कंटेनर कॅटर घातलाय, पाऊसमध्ये घातलाय. आणि कंटेनर भिजणार आहे मी आज. होय होय. तर तुम्हाला सांगतो, आता जरा पुढे गेलेला आम्ही, रस्ता चुकलेला. म्हणजे मी मोबाईलमध्ये बघालतो म्हणून, नाही तर चुकला नसता. कारण आजींना लक्षात बघितलं. माझी नजर फिक्स नसते काय. होय होय. मी लय पक्का माणूस. तर हे बघा, हे ड्रायव्हर आमचा पुढं बघून निघाला नुसता. हे मी असं धरल्या म्हणल्या मला काय दिसणार आहे. आल्या एक नंबर पात्राच्या बाहेर. खतरनाक गाडी जाते गाडी जात्या. नदी आणि कटुकट आहे रे. बघ कटुकट भरली ना. बघ कचरा जाऊया तेव्हा किती चव्हाणं भारी वाटते. कचरा याच्यावरती सगळं आलेलं आहे. फिरावर उभं राहिला वाटाले. किती दिवसाचा कसा आहे. त्या पुलावून आम्ही आलोय खरं. नदी कटुकट रस्त्याला. इकडे बरं काय घ्यायचं आहे. भजी घ्यायची. बरं चला आम्ही भजी घ्यायसाठी आणि जायला इकडे. गरम आहे बघूया. ऐक काय मला काय माहिती नाही. थांबा उतरा. कांदवची नाही, मिरची आहे का. फक्त मिरची पाहिजे घेणार. घ्या की एक नंबर.